नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण हा अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, जो की वारंवार MPSC, तलाठी भरती, सरळ सेवा या संपूर्ण पेपरमध्ये आपल्याला दिसून पडतो. परंतु हे टॉपिक आपण कसे का लक्षात ठेवायला पाहिजे, इमेजद्वारे आपण ते लॉंग टर्मपर्यंत एक्झामपर्यंत कसे का लक्षात ठेवू, या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व आपण जाणणार आहोत. सोबतच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. जर का चॅनलवर नवीन असाल तर महाबळेश्वर बघा, यामध्ये आपण काय काय लक्षात घेऊ शकतो आणि एक्झाम पॉईंट आपला काय असू शकते हे देखील पाहू. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. सोबत लक्षात घ्या, महाबळेश्वर हे कुठे येते तर सातारा जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आपल्याला एक्झाम पॉईंट काय पाहावं लागेल आणखी, येथे हिरवे डोंगरगाळ. आता बघा, हे पॉईंट एक्झाम आहे का नाही, अशा प्रकारचा पॉईंट एक्झाम पॉईंट आहे का नाही, सुंदर धबधबे इम्पॉर्टंट आहे का नाही, परंतु इथे एक्झाम पॉईंट आहे तो म्हणजे वेण्णा लेक. ठीक आहे, या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट होणार आहे. वेण्णा लेक प्रसिद्ध कुठं पाहायला मिळते ते म्हणजे महाबळेश्वर, जिल्हा विचारला आपल्याला सातारा. त्यानंतर महाबळेश्वरला सह्याद्रीची राणी असे म्हटले जातात. बघा, इथं प्रश्न येऊ शकतो. बघा, सह्याद्रीची राणी कोणाला म्हटले जाते हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे स्ट्रॉबेरी, बघा इथे स्ट्रॉबेरी सर्वात जास्त उगवतो, त्यामुळे स्ट्रॉबेरी उगवणारा थंड हवेचं ठिकाण कुठे आहे, अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर तो महाबळेश्वरवर आहे. आणि विविध व्ह्यू पॉईंट म्हणजेच पर्यटकांना खूप आकर्षित करतात. हे पॉईंट एक्झाम आहे का तर नाही. ठीक आहे, आता बघा आपण इमेजमध्ये जे गोष्टी पाहून घेऊया. वेण्णा लेक या प्रकारची आपल्याला वेण्णा लेक दिली राहणार, सोबत वॉटरफॉल देखील आहे महत्त्वाचा. त्यानंतर व्ह्यू पॉईंट आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी जे की मी आता 1 सेकंद तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. पुढचा पॉईंट बघूया, तो म्हणजे पाचगणी. आता पाचगणी कुठे आहे, सर्वात महत्त्वाचा जिल्हा. ठीक आहे, हा देखील सातारा जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर बघा, महाबळेश्वरच्या जवळच म्हणजेच बघा महाबळेश्वर आणि पाचगणी हे दोन्ही ठिकाण कुठे असून सातारा जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, महाबळेश्वर जवळच असलेल्या पाचगणी थंड हवेचे आणि सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. टेबल लँड, आता बघा टेबल लँड या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो का, यामधला एखादा पॉईंट आपल्याला येऊ शकतो, ते म्हणजे सिडनी पॉईंट. त्यानंतर मॅप्रो गार्डन हे कुठे आढळतात तर हे पाचगणीमध्ये. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, 5 टेकड्यांना वसलेले असल्यामुळे यांना पाचगणी हे नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचं तुम्हाला मल्टी लायनरमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, आता आपण इमेजमध्ये पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला दिसणार टेबल लँड. ठीक आहे, या प्रकारचं दर्शविलं जातो की सिडनी पॉईंट म्हणून ओळखला जातो. आता बघणार आहोत आपण लोणावळा आणि खंडाळा. सर्वांना माहिती आहे याचा जिल्हा कोण आहे, पुणे. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये हे आढळून येतो. त्यानंतर बघा, मुंबई आणि पुण्याजवळील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे ते म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात येथे धबधबे, धुके आणि हिरवळ यामुळे निसर्ग अति सुंदर दिसतो. ठीक आहे, हे पॉईंट एक्झाम आहे का नाही. ठीक आहे, एक्झाम पॉईंटच आपण पाहणार आहोत. येथील भुशी डॅम आणि टायगर पॉईंट हे महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला एक्झाम पॉईंट आपण पाहत असो तर त्यामध्ये आपल्याला हे पॉईंट महत्त्वाचे आहे. ठीक आहे, हे कुठं पाहायला मिळते ते म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. ठीक आहे, आपण इमेजद्वारे ते पाहून घेऊया. बघा, इथे काय दाखवलेलं आपल्याला भुशी डॅम, त्यानंतर टायगर पॉईंट हा देखील महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला वॉटरफॉल देखील दिलेला आहे. या प्रकारचे इमेज आपल्याला व्यवस्थित आणि नीटनेटकं पाहिल्यामुळे आपल्याला लॉंग टर्मनंतर लक्षात राहण्यासाठी मदत होणार. त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे माथेरान. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा, यावर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेला आहे. माथेरान सर्वात आधी तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माथेरान हे जिल्हा कुठे येते, रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये आढळून येतो. बघा, आता एक्झाम पॉईंट आपल्या याच्यामधला कोणता महत्त्वाचा राहणार, माथेरान हे आशियातील, बघा भारतातील म्हटलं आहे का नाही, आशियातील. ठीक आहे, आशियातील वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. सोबत लक्षात घ्या, येथे मोटर वाहन प्रवेश नाही आहे. म्हणजे बघा, इथचे वैशिष्ट्य काय, आपल्याला इथे जे मोटर वाहन आहे ज्याच्यामध्ये पोल्युशन होतो ते इथे प्रवेश मिळत नाही, हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे वातावरण स्वच्छ आणि शांत असते. ठीक आहे, या प्रकारचे मल्टी लायनरमध्ये प्रश्न देखील येऊ शकते. त्यानंतर बघा, येथील टॉप ट्रेन. आता बघा, हे टॉप ट्रेन या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो का, आणि 36पेक्षा जास्त व्ह्यू पॉईंट पर्यटकांना आकर्षित असतात. ठीक आहे, इथं टॉप ट्रेन हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा मध्ये आपल्याला कशा कशा प्रकारचे पॉईंट शो होणार आहे ते देखील आपण एक मेमरीमध्ये स्टोअर करू ठेवू. बघा, इथे इको पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, वन ट्री हिल. ठीक आहे, या प्रकारचे. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, टॉय ट्रेन दिलेलं आहे. ठीक आहे, या प्रकारचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला जिल्हा आणि थंड हवेचे ठिकाण हे देखील महत्त्वाचे प्लेस आहे, कारण की पेपरमध्ये तुम्हाला वारंवार यावर प्रश्न विचारले जातात. पुढचा पॉईंट बघू, तो म्हणजे चिखलदरा. ठीक आहे, विदर्भातील एकमेव सर्वात महत्त्वाची लाईन ही आहे. ठीक आहे, IMP लाईन आहे, हिला IMP लाईन करून ठेवा. ठीक आहे, विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणजे चिखलदरा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विदर्भामध्ये जिल्हे किती येतात, 11 जिल्हे. ठीक आहे, विदर्भ महाराष्ट्राच्या कुठल्या साईडला आहे, पूर्व साईडला आहे. ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. विदर्भामध्ये 2 महत्त्वाचे शहर कोणते, अमरावती त्यानंतर नागपूर, हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणजे चिखलदरा, जे अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, अनेक पेपरमध्ये तुम्हाला अमरावतीमधला जिल्हा विचारलेला आहे, जिल्ह्यामधला तालुका विचारला. तालुका म्हणजे धारणी. ठीक आहे, धारणी हा तालुका लक्षात ठेवा. त्यानंतर कॉफीची लागवड, बघा इथे स्पेशल काय, इथं कॉफी. ठीक आहे, मेळघाट टायगर रिझर्व हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि सुंदर दऱ्याखोऱ्या इथे पाहायला मिळते. त्यानंतर बघा, इथे आणखी काय मिळू शकते आपल्याला, जो एक्झाम पॉईंट असेल, गाविळगड. ठीक आहे, गाविळगड किल्ला हा महत्त्वाचा आहे, हा परीक्षेमध्ये अनेकदा विचारलेला आहे. त्यानंतर बघा, सनसेट पॉईंट, त्यानंतर देवी पॉईंट, त्यानंतर भीमाकुंड वॉटरफॉल. ठीक आहे, या प्रकारचे. पुढचा पॉईंट बघू, तो म्हणजे भंडारदरा. सर्वात महत्त्वाचा म्हणजे तालुका कोणता आहे, बघा याच्यामध्ये तालुका कोणता येणार आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही कंपॅरिझन करत जा अभ्यास. भंडारदरा तुम्हाला नसेल लक्षात राहणार तर फक्त आणि फक्त कळसुबाई शिखर लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, तर हे अहमदनगरमध्ये आहे. ठीक आहे, अहमदनगर. आताचे काय झालेलं अहिल्यानगर, हे महत्त्वाचे आहे. म्हणजे ठीक आहे, कंपॅरिझनमध्ये अभ्यास करताना तुमचा एकही प्रश्न इकडे तिकडे जाणार नाही. आता बघा, भंडारदरा तलाव, धबधबे आणि
ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे. या प्रकारचा पॉईंट आपण लक्षात ठेवू. त्यानंतर येथील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून ट्रॅकिंगसाठी लोकप्रिय आहे. बघा कळसुबाई शिखर, आता याची उंची बघा, कळसुबाईची अगर उंची विचार केला आपण तर 1646 मीटरमध्ये आहे. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट पाहण्याच्या आधी आपण हे इमेज पाहू. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, कळसुबाई शिखर दिलेलं आहे. त्यानंतर बघा रंधा धबधबा हा कुठे येतो, तर बघा हा देखील आपल्याला भंडारदरा या प्लेसमध्ये पाहायला मिळतो, जे की त्याचा जिल्हा अहमदनगर म्हणजे आजचा अहिल्यानगर. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारलेला आहे. त्यानंतर बघा आता पुढचा पॉईंट म्हणजे इगतपुरी. ठीक आहे, इगतपुरी शांत धुक्याने वेढलेले आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. आपल्याला एक्झाम पॉईंट काय आहे, येथील ट्रॅकिंग, मॅपिंग आणि ध्यानासाठी प्रसिद्ध असलेले विपश्यना केंद्र. ठीक आहे, आता बघा हे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इगतपुरी आपण जेव्हाही पाहत राहून तेव्हा आपल्या लक्षात यायला लागेल याच्यामध्ये पॉईंट काय. या प्रकारचे आपल्याला इमेजमध्ये आपल्याला सर्व काही दिसणार आहे, ते म्हणजे म्यानमार गेट. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, कुठं आहे, इगतपुरीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आणखी दुसरा पॉईंट तो म्हणजे कोणता आहे, भावाली डॅम, हे देखील महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबून जाऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम लिंक दिलेली असेल, तिला जॉईन व्हा, म्हणजे जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर माहीत होणार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.